नमस्कार. व्यासपीठावर बसलेले मान्यवर आणि मित्र हो. ABP माझा यांनी जो सन्मान केला आहे हा माझा एकट्याचा सन्मान नाही आहे. हा सन्मान आहे माझ्याबरोबर भागीरथी बिल्डिंगपासून जे टेनिस बॉलनी खेळत होते. मी अर्ध्या चड्डीमध्ये आम्ही जेव्हा खेळायचो तेव्हा जी सुरुवात केली होती. त्याच्यानंतर शाळेमध्ये जे माझ्याबरोबर खेळले, कॉलेजमध्ये क्लबसाठी खेळलो, क्लबमध्ये रणजी ट्रॉफी भारतीय संघामधले जे सगळे आहेत त्यांच्याबरोबर खेळलो, त्यांनी मला जी साथ दिली, त्यांच्यामुळे हा जो सन्मान होतो आहे त्या सगळ्यांचा हा सन्मान आहे. क्रिकेटच्या खेळाने मला पुष्कळ काही शिकवलं आणि ते म्हणजे की तुम्हाला जर सेंचुरी मारायची असेल तर त्याबरोबर तुमच्याबरोबर जो दुसऱ्या बाजूला तुमच्याबरोबर खेळतो आहे त्याच्याबरोबर तुमचं एक अंडरस्टँडिंग पण पाहिजे. रनआउट नाही व्हायचं. कधीकधी एक बॉलर जो तुम्हाला स्वतःला कठीण वाटतो तो दुसरा जो पार्टनर आहे त्यांनी जास्त त्याचा सामना केला तर मग तुम्हाला थोडासा त्याच्यामध्ये एक अलावन्स मिळतो, एक रेस्ट मिळते आणि त्याच्यानंतर तुम्ही परत सेट होऊन मग शॉट खेळू शकता. पण सर्वात म्हणजे जे महत्त्वाचं क्रिकेटमध्ये मी शिकलो की तुमच्याकडे जर थोडी जास्त कला आहे बॅटिंगची पण तुम्हाला सेंचुरी करायची असली आणि समजा 8 विकेट गेल्या आहेत तर नंबर 10 आणि नंबर 11चे जे खेळाडू असतात तुमच्या टीममधले ते बॉलर्स असतात. त्यांना बॅटिंग एवढी काही खास येत नाही. पण तुम्हाला जर तुमची स्वतःची सेंचुरी करायची आहे त्याबरोबर टीमचा स्कोअर वाढवायचा आहे तर तुम्हाला त्यांना सांभाळून खेळायला पाहिजे. म्हणजे एका ओव्हरमधले जे 6 चेंडू असतात तर 4-5 चेंडू तुम्ही खेळायचे. 6व्या चेंडूला किंवा 5व्या चेंडूला सिंगल घेऊन पुढच्या ओव्हरमध्ये परत तुम्ही स्ट्राईक घेऊन परत तुम्ही रन्स करायचे. पण बेसिकली जे तुमच्याबरोबर खेळता आहेत त्यांना तुम्ही सांभाळून घ्यायचं. बॉलिंगमध्ये देखील आपण बघतो की एकच बॉलर चांगली बॉलिंग करत असतो पण दुसऱ्या बाजूनी समजा रन्स जास्त जात असतात तर मग जो दबाव पाहिजे ऑपोजिशनच्या जे बॅट्समन आहेत त्यांच्यावर तो दबाव राहत नाही. फिल्डर्सनी तो चांगली फिल्डिंग नाही केली, फिल्डर्सनी कॅच बरोबर पकडले नाहीत तर विकेट पडत नाहीत आणि आपल्या संघाला सफलता मिळत नाही. यासाठी सगळ्यांनी बरोबर येऊन जे काय करायचं असतं म्हणजे एक ते टीम स्पिरिटचे करायचं असतं ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि क्रिकेटने मला हे शिकवलं आणि मला वाटतं की हे आपल्या समाजाला पण लागू आहे की आपण आपल्याकडे जर काय आहे आणि दुसऱ्याकडे काय नाही आहे तर आपण त्या दुसऱ्याकडे काय नाही आहे त्याला जर आपण सांभाळून घेतलं तर आपला जो समाज आहे तो आणखी आनंदी होईल, आणखी सुखदायक होईल असं मला वाटतं. असा सन्मान जेव्हा होतो तेव्हा कधीकधी वाटतं की हा एक हलकासा धक्का तर नाही, हा एक हलकासा चिमटा तर नाही, असं की आता बस झालं, जरा बाजूला व्हा, दुसऱ्यांना चान्स द्या. लाईफटाईम अचीवमेंट सन्मान जो आपण बोलतो त्यावेळेला कधीकधी त्याच्यानंतर असं वाटतं आता माझ्या नशिबात 10-12 वर्षापूर्वीपासून असे एखादे सन्मान आले आहेत आणि जेव्हा ते यायला लागले तेव्हा मी विचार केला की आता माझी तिसरी पारी जी आहे त्याच्यावरती थोडंसं ध्यान द्यावं. माझी पहिली पारी होती खेळाडू म्हणून, दुसरी पारी बॅटिंगची संपल्यानंतर, दुसरी पारी होती कॉमेंट्री करणं, थोडंसं ॲडमिनिस्ट्रेशन करणं. तर ती पारी होती. ती पारी अजून चालू आहे पण जी तिसरी पारी जी माझी आहे
ज्यांनी मला पुष्कळचं समाधान मिळतं आहे. एक म्हणजे आनंददायक जी पारी आहे ती आहे की सत्यसाई संजीवनी हॉस्पिटल्सबरोबर जे मुलं आहेत, बालक आहेत, ज्यांना कॉन्जिनेंटल हार्ट डिफेक्ट झाले आहेत, त्यांना विनामूल्य सर्जरी करून देणं आणि त्यांना एक म्हणजे नवं जीवन देणं. त्यासाठी मी बाहेर जातो, जिकडे जातो तिकडे, आणि आज पण या मंचाचा मी एक फायदा उठवतो आहे की त्याच्याबद्दल मी बोलतो, अवेअरनेस करतो. कारण सगळ्यात जास्त अवेअरनेसची गरज आहे. हा जो प्रॉब्लेम आहे हा खराच मोठा प्रॉब्लेम आहे भारतामध्ये. 3 लाखच्या आसपास बालकं अशी आहेत ज्यांना कॉन्जेनेटल हार्ट डिफेक्ट्स आहेत. त्यांच्यापैकी 90,000 ते 1 लाख आपला दुसरा वाढदिवस तोपर्यंत पण राहू शकत नाहीत, जिवंत राहू शकत नाहीत. आणि म्हणूनच त्यांच्यावरती उपाय करणं, सर्जरी करणं एकदम जरुरी आहे. आता मला पुष्कळ लोक विचारतात, ह्यामध्ये तू का आलास? आणि ह्याच्याशी देखील एक क्रिकेटचा संबंध आहे. माझी पहिली जी इनिंग्स होती टेस्ट क्रिकेटमध्ये, मी फक्त 12वर बॅटिंग करत होतो आणि मी ड्राईव्ह केला आणि बाहेरी किनारा लागून गारफील्ड सोबत, माझ्या मते क्रिकेटमधला सर्वोत्कृष्ट क्रिकेटर, यांनी म्हणजे एक डॉली कॅच, एकदम सोपा कॅच टाकला. कॅच असा नव्हता की इकडचा किंवा तिकडचा. त्याच्या अगोदरच्या टेस्टमध्ये जयंतीलाल म्हणून जे ओपनिंग बॅट होते, त्यांचा याच कॅरीसोबतनी डाईव्ह मारून कॅच पकडला होता. आणि त्याच्यानंतर जयंतीलाल परत कधी भारतासाठी खेळले नाहीत. टीममध्ये होते पण टेस्ट मॅच परत कधी खेळले नाहीत. त्या 12वरती जे मला जीवनदान दिलं, त्यामुळे माझी हे दुसरं लाईफ झालं. क्रिकेटमधली माझी सेकंड लाईफ झाली. नंतरच्या टेस्टमध्ये मी 4वरती बॅटिंग करत होतो, परत गॅरीसोबतनी कॅच ड्रॉप केला. हा थोडा कठीण होता. माझी पहिली सेंचुरी झाली आणि त्याच्यानंतर मी भारतासाठी 17 वर्ष खेळू शकलो. पण हे जे मला दुसरं क्रिकेटचं लाईफ मिळालं आहे, त्याच्यासाठीच या सर्जरीजमुळे जे आपल्या सगळ्या बालकांना दुसरं लाईफ मिळतं आहे. आणि आमचे जे साई संजीवनीचे 4 हॉस्पिटल्स आहेत, एक खारघरला आहे, एक पलवलला आहे, एक नवा रायपूरमध्ये आहे, कोंडपाकामध्ये आहे. डॉक्टर्सची एवढी प्रोफिशियन्सी आहे की सक्सेस रेट 99%च्याहून जास्त आहे. आणि हे सगळे जी मुलं आहेत त्यांना दुसरं जीवनदान मिळतं आहे आणि त्यासाठी हे माझं कनेक्शन त्यांच्याबरोबर जमलं आहे. तर मी म्हटल्याप्रमाणे क्रिकेटमध्ये पुष्कळ काही शिकायला मिळालं आहे. पहिली पारी, दुसरी पारी, आणि दुसरी पारी अजून चालू आहे. तिसरी पारी आता मी सुरू केली आहे 10-12 वर्ष. आणि क्रिकेटमध्ये आणखी मला पुष्कळ लोक विचारतात, अरे कधी तू रिटायर होणार आहे? पण क्रिकेटमध्ये पुष्कळ काही शिकायला मिळतं. आणि आता एका 15 वर्षाच्या मुलापासून तो इतक्या सहजतेने का सिक्सर्स मारतो, इतक्या सहजतेने तो बॉल इतका लांब का मारतो, हे शिकायचं आहे. म्हणून तुम्ही मला चिमटा काढा किंवा धक्का द्या, मी इथे आहे. ABP माझं यांना लाख लाख धन्यवाद. गडकरी साहेब, आशाजी, जॅकी दादा, आपण सगळ्यांनी जो माझा सत्कार केला त्याबद्दल लाख लाख शुक्रिया.